रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यालयासमोर जिल्हा परिषद कर्मचारी, विविध संघटना, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी 2 तासांचं धरणं आंदोलन केलं। प्रलंबित मागण्यांकडे शासनानं तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। कर्मचारी एकजुटीचा विजय असो। अरे कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। अरे कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। हम सब एक है, हम सब एक है। कर्मचारी एकजुटीचा विजय असो, कर्मचारी एकजुटीचा विजय असो। एकच मिशन, एकच मिशन, अरे हमारी यूनियन, हमारी ताकत। जिल्हा परिषद कर्मचारी एकजुटीचा विजय असो, जिल्हा परिषद कर्मचारी एकजुटीचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है। कर्मचारी युनियनचा विजय असो, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। हमारी यूनियन, हमारी यूनियन, साफ गडीपत्ता सरकार झाले बेपत्ता, अरे लय 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 अत्याचार, लय 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 भ्रष्टाचार, अरे लय 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 भ्रष्टाचार, लय 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 अत्याचार। आशांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहिजे, आशांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहिजे। अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय जात नाही, अरे कोण म्हणतंय देत नाही। घेतल्याशिवाय जात नाही। हम सब हमारी यूनियन, हमारी यूनियन, हमारी मांगे, हमारी मांगे। असे कसे देत नाही, असे कसे देत नाही। यावेळी संघटनेचे नेते दिनेश सिनकर यांनी KTVशी बोलताना सांगितलं की कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा न निघाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। सर्वांना नमस्कार। मी दिनेश सिनकर, अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ रत्नागिरी। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 4 श्रमसंहिता, PFRDA कायदा रद्द करणे आणि इतर संविधानिक हक्काच्या मागण्यांबाबत आज देशव्यापी संपाचं नियोजन आहे। परंतु राज्याच्या स्तरावरच्या सूचनांप्रमाणे आज आपण या ठिकाणी 11 ते 1 या वेळामध्ये धरणे आंदोलन केलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने या ठिकाणी 2 तासाचं धरणे आंदोलन आपण शासनाचं लक्ष वेधण्यासाठी केलेलं आहे आणि यापुढं यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा, त्यामध्ये आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये 8वा वेतन आयोग गठीत करणे, त्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करणे, त्यानंतर वेतन त्रुटींमध्ये जे मुकेश खुल्लर समितीचा अहवाल त्याच्यामध्ये ज्या वेतन त्रुटी आहे जास्त करून लिपिक वर्गीय संवर्ग संघटनेचा जो विषय आहे ती एक मागणी आहे। त्यानंतर वाहन चालक आणि वर्ग 4 यांची रिक्त पदांवरील निर्बंध उठवून ती भरती करणे, त्यानंतर कंत्राटी कर्मचारी जे आहेत सगळ्या संवर्गांमध्ये त्या सगळ्यांना रेग्युलर सेवेमध्ये समाविष्ट करणे, अशा प्रमुख मागण्यांसाठी आजचं हे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। धन्यवाद। आंदोलन शांततेत पार पडलं असून प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे।